नमस्कार मैत्रिणींनो, ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याचं सूप सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते। आपण ह्या ठिकाणी आता 5 शेंगा घेतल्यात शेवग्याच्या। ह्या बारीक बारीक आकाराच्या कापून घ्यायच्या अशा आणि अशा प्रकारे ह्याची साल काढायची आहे। त्यानंतर ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये आता आपण एक टोमॅटो घालणार आहोत, त्यानंतर कांदा घालणार आहोत, असेल ना तर अर्धीच घालायची आहे मिरची आणि 3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 आणि अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत। आता गॅस चालू करून कुकरवर ठेवूया आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ घालूया। कोणाचे पाय वगैरे दुखत असेल ना तर नक्की करून पहा। आता आपण कुकरला झाकण लावूया आणि ह्याच्या 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊया। त्यानंतर कुकर नॉर्मल थंड झाला की खाली घेऊया आणि हे सर्व आपण गाळून घेऊया। आता पाणी एका साईडला काढून घेऊया आणि हे शेंगदाणे हे सर्व आपण एका साईडला काढून घेऊया। त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण ते शेंगदाणे ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि त्याच्यामध्ये लागेल तसं आपण साईडला काढलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालूया। हे पाणी फेकून द्यायचं नाही। आता अशा प्रकारे आपलं सर्व हे बारीक झालेलं आहे। आता आपण ह्याला हे राहिलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालूया आणि त्यानंतर त्याला गाळून घेऊया। असं सर्व गाळून घ्यायचं आणि त्याला असं चमच्याने दाबून दाबून सर्व पाणी काढून घ्यायचं त्यातलं, म्हणजे हे आपलं सूप तयार होईल। आता अशा प्रकारे हे आपण सर्व काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याला गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा आणि 2 मिनिटं उकळी आणायची। आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा धना जिरा पावडर टाकणार आहोत। त्यानंतर आपल्या चवीनुसार चाट मसाला आणि थोडीशी मिरी पावडर टाकणार आहोत। आता ह्याला 2 मिनिटानंतर उकळी आली की हे गरमागरम सूप तयार झाले। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच मी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये।